माझं नाव दीपाली राहुल पाटील. मी सारस्वत बँकेत नोकरी करते. बेसिकली नुपूरचं पण कसं होतं, कॉन्सेप्ट असे क्लिअर नव्हते की नक्की काय करायचंय. ती LLB म्हणत होती, पण कुठेतरी समहाऊ आम्हाला वाटत होतं की एकदा करून घ्यावं, म्हणजे आपल्याला कळेल की नक्की काय आहे, म्हणजे कुठल्या दिशेने तरी जावं. कारण प्रत्येक वेळेला असं होतं, आपल्याला जे वाटतं नॉलेज मुलांना पण नसतं, आम्हाला पण एवढं नसतं. कुठल्या विषयातलं काय तिला सुटेबल आहे बघणं जास्त गरजेचं होतं. कारण 12वी पर्यंत सगळेच सब्जेक्ट आपल्याला कॉमनली द्यायला लागतात, असे त्याच्यात सिलेक्शन नसतं. त्याच्यानंतरच आपल्याला मेन असतं की तो करिअर पाथ असतो की ज्याची सुरुवात आपल्याला तेव्हापासून आता करायला पाहिजे, की जे फर्दर तिच्या प्रोस्पेक्ट साठी गरजेचं आहे, तिच्या करिअरसाठी गरजेचं आहे. तर ते आम्हाला कुठेतरी कळायला म्हणून मग आम्ही त्या उद्देशाने कन्सल्टिंग केलं. शंका अशा काही नव्हत्या, कारण हे हल्ली कॉमनली झालंय की आपल्याला कन्सल्टेशन हे गरजेचं आहे, म्हणजे सगळ्याच मुलांच्या बाबतीत. कारण आता असं झालं नाही, एवढ्या स्ट्रीम्स आहेत, आम्हाला पण कळायला, जरी आम्ही त्या ह्याच्यात असलो, बँकिंग सेक्टरमध्ये असलो किंवा कुठेही असलो, तरी आता आम्हाला पण हे सगळं जड झालंय. कारण प्रत्येक मुलाला, आमच्या वेळेला फक्त कॉमर्स, सायन्स, आर्ट्स असे 3च होते. आता त्यांना BBA, MBA हे आमच्या कळण्याच्या बऱ्यापैकी पलीकडचं आहे. ते कुठेतरी आम्हाला पण जाणून घ्यायचं होतं तिच्याबरोबर, म्हणजे तिचं करताना आम्हाला पण त्याचा उपयोग होत होता की बाबा नक्की काय आहे, कुठल्या लाईन्स येतील, कुठल्या तिच्यासाठी. आणि आम्हाला हे सायंटिफिक मेथड हे चांगलं वाटलं, म्हणजे काहीतरी वेगळं वाटलं की बाबा नाही. कारण ऍप्टिट्यूड टेस्टला मला तेवढं बरं नाही वाटलं. मी एक कन्सल्टेशन तिचं 10वीला करून घेतलेलं होतं, पण माहित नाही, मुलांची ना मतं आणि मनं बदलतात. आज त्यांना कदाचित म्हणजे कळत नाही की आज हे व्हायचंय, तर उद्या म्हणतात ते व्हायचंय. तर ह्या मेथड्स आम्हाला जास्त रिलायबल वाटल्या, व्हेरी फ्रँकली स्पीकिंग. त्यामुळे मग आम्ही ह्याच्याकडे वळलो. म्हणजे जेव्हा तुम्ही आम्हाला बोललात की हे या पद्धतीने आम्ही करणार होतो, आम्ही खूप समाधानी झालो की चल बाबा, आम्हाला असं काहीतरी मिळतंय की जे फक्त कागदोपत्री मुलं काय देतात त्याच्यावर नाही. म्हणजे जास्त आम्हाला ते सोयीचं वाटलं आणि हे वाटलं की बाबा अपील झालं की नाही, हे जास्त चांगलं आहे, म्हणजे हे ऍडव्हान्स आहे. आता ऑलवेज आपण प्रत्येक गोष्टच ऍडव्हान्स करतो, तर हे आम्हाला खूप ऍडव्हान्स वाटलं, म्हणून मग आम्ही त्या दृष्टीने विचार करून हे केलं. कसं आहे ना, की आम्ही 100 गोष्टींसाठी पळत होतो, आता आम्हाला कळलं की 5च गोष्टी त्याच्यातल्या आहेत. त्या दृष्टीनेच विचार करायचा. जिथे भरपूर काहीतरी असं डोक्यात झालेलं होती, गुंतागुंता जी झालेली होती, ती बऱ्यापैकी सॉर्ट आउट झाली आमची. की आता ऍटलिस्ट एवढं कळलं, तिने पण 10 ठिकाणी विचारलं, हे नाही ते नाही ते, असं करून करून ऍटलिस्ट आम्ही या कन्क्लुजनवर आलो की नक्की तिला काय चालेल, तिला काय आवडेल, तिचं पुढचं करिअर कसं असेल, तिचा कल कुठला आहे. कारण नॉर्मली जरी आपण डे टू डे लाईफ मध्ये बघितलं मुलांचं, तरी ह्या गोष्टी कळत नाही. अकॅडमिकली किंवा करिअर वाईज आई वडिलांना पण तेवढं कळत नाही की नक्की हे काय आहे. माझं तिच्यावर लादणं ती करेल पण कदाचित, पण तिचा इंटरेस्ट कशात आहे हे तुमच्याकडलंच आम्हाला कळतं. शेवटी ते आहे, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी तिला भले सांगेन की तू बँकिंग मध्ये ये, आम्ही बँकर्स आहोत, तू हे कर, तू ते कर, तसं नाहीये. तुमच्याकडे तुम्ही मला 5 लिहून दिले, मला बरं वाटलं, चल 5 वर अभ्यास करायला सोपा जातो. त्याच्यात पण प्रायोरिटीवर तुम्हाला आम्ही विचारलं की बाबा तरीही काय करू तुझे, मग त्याच्यातनं अजून कुठले कॉम्बिनेशन घेता येतील, हे आम्हाला लेमॅन म्हणून काहीच माहित नव्हतं. ते तुमच्याकडनं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळले, तिचे पण कॉन्सेप्ट क्लिअर झाले. म्हणजे तिला पण ते गरजेचं होतं, तिच्यात एक पॉझिटिव्हिटी आली खूप चांगली. ती पण त्या दृष्टीने सर्च करायला लागली. आधी 50 गोष्टी असतात, पण त्याच्यातनं पण सॉर्ट आउट करून या सगळ्यावर आल्यावर तिला पण कळलं की चल, मी आता 2 दिवस ह्याच्यावर बघते, मला काही वाटतंय का त्याच्यात. असं सगळं करून आता फायनल कन्सल्टेशनला तुमच्याशी बोलताना पण तिचा एक कॉन्फिडन्स होता, आणि तिला कळलेलं होतं की आता तुमच्याशी काय डिस्कस करायचंय. आजच्या सेशन मध्ये पूर्ण तिने तिचं डिस्कस तुमच्याशी केलं, वेळाच पहिल्या सेशन्स मध्ये आम्ही दोघंही बसून आम्ही बघत होतो की नक्की काय. हा सगळ्यात मोठा फरक आहे की आज ती पूर्ण तुमच्याशी त्याच्यावर बोलली, स्वतः तिने माहिती गोळा केली जी तुम्ही सांगितली. त्यामुळे आम्हाला ते म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे तिला पण तिच्यात पण ही डेव्हलपमेंट आम्ही बघितली, की असं नाही की बाबा हे तुम्ही सगळं सांगितल्यावर आम्ही कुठेतरी शोधतोय, आम्ही बघतोय, तसं नाही. तिने स्वतः ती माहिती गोळा करून आता पुढे काय करायचं त्याच्या निर्णयावर ऍटलिस्ट ती आली, आणि आज तुमच्याशी तिने डिस्कस केलं ते सगळं. कारण ना, एकतर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही फ्रीली तुमच्याशी बोलू शकतो, म्हणजे आम्ही रेकमेंड पण केलंय. राहुलने ऑलरेडी नंबर तुमचे दिलेले पण आहेत लोकांना. कारण एकतर आम्हाला हे खूप चांगलं वाटलं, म्हणजे जेव्हा आम्ही करत होतो सायंटिफिक, ते आम्हाला खूप आवडलं. त्याच्यानंतर पर्सनलाइज तुम्ही खूप
म्हणजे चांगलं समजावता. म्हणजे कसं ना की पर्सनल तुम्ही बसून डिस्कशन करणं आणि बाकीच्या म्हणजे त्याच्यात खूप फरक आहे. परत प्रत्येक प्रश्नावर आमचे उत्तरही होतं तुमच्याकडे. म्हणजे असं नाहीये की सखोल अभ्यास आपण म्हणतो ना, किंवा तुम्हाला माहिती किंवा चाइल्ड सायकोलॉजी ह्याच्यावर पण तुम्हाला माहिती ऍज वेल एज पेरेंट्स. म्हणजे सगळ्याच दृष्टीने आम्हाला खूप छान वाटलं. म्हणजे पर्सनल जे तुमचा टच आहे ना तो आम्हाला आवडला. इव्हन मुलांच्या बाबतीत पण ज्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं किंवा ज्या पद्धतीने आम्हाला पण कन्सल्ट केलं की नुपूर कशी आहे, ते सगळं खूप म्हणजे आम्हाला पटलं. जे तुम्ही सांगितलं ना ते आम्ही टोटली ऍग्री होत त्या सगळ्यांना. त्यामुळे आम्हाला ते म्हणजे आम्ही रेकमेंड केलं रादर तुमचं आमच्याकडे येण्याआधीच आम्ही ऑलरेडी फोन नंबर दिले तुमचे. I remember you saying in the very first lecture that take a massive action, so you will get a massive result. So massive action is the base plan for me. So it may be firstly researching for whatever field I choose, then taking the actions for what you have suggested, and developing the skills, soft skills, as well as whatever I already have, so empowering them and being a little bit better than what I am, a little bit better version. This is what I am looking forward